यांनी एक दावा केलेला आहे की तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिटचा प्रस्ताव आला होता. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगणार? श्याम मनोज यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला. अनेकदा त्यांनी माझ्यावर त्या व्यक्तीच्या फोनवरनं बोलणं केलं आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक ॲफिडेविट पाठवलं आणि ते ॲफिडेविट मला करून द्यायला सांगितलं. त्या ॲफिडेविटमध्ये मी उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे, मी आदित्य ठाकरेवर आरोप करायचे, मी अजित पवारवर आरोप करायचे, मी अनिल परबवर आरोप करायचे. अशा पद्धतीने त्यांनी मला ॲफिडेविट करून द्यायला सांगितलं होतं. मी ते ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला, कारण की मी जर ते ॲफिडेविट करून दिलं असतं तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते, आदित्य ठाकरे अडचणीत आले असते, अजित पवार अडचणीत आले असते, कारण की मी खोटे आरोप त्यांच्यावर करायचं असं त्यांचा आग्रह होता. त्याच्यामुळे हे सर्व अडचणीत आले असते. त्यामुळे मी सरळ सांगितलं की अनिल देशमुख कोणत्याही पद्धतीनं उद्धव ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं आदित्य ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं अजित पवारवर खोटे आरोप करणार नाही. अशा पद्धतीने मी ॲफिडेविट करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 3 वर्षापूर्वी नकार दिला. त्याच्यामुळे ईडी सीबीआयला समोर करून त्यांनी माझ्यावर कारवाई केली. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TVNine मराठी.